म्हणजे पन्हाळापासून विशाळगडपर्यंत पायी जाणार आहे आणि आता आम्ही चाललोय पन्हाळ्याला जाणाऱ्या टॅक्सीपर्यंत। जय शिवराय, जय शंभूराजे मित्रांनो। आज ही माझी पहिलीच वेळ आहे की मी मराठीत ब्लॉग करतोय आणि हे ब्लॉग करायचं कारण म्हणजे आम्ही जाणार आहे विशाळगडपर्यंत, म्हणजे पन्हाळापासून विशाळगडपर्यंत पायी जाणार आहे। तर ही आमची पहिलीच मोहीम आहे आणि तिथं होणारा अनुभव आणि तिथं होणारे आमचे काय मजा मतलब काय आणि काय जे होतंय ते सगळं तुम्हाला सांगत राहीन। आणि ही आमची एक अकॅडमी आहे, तर बघूया पुढं काय काय होतंय आणि ते तुम्हाला सगळं माहिती देतच राहील। तर मित्रांनो आम्ही आता चाललोय चालत आणि सर गेल्या तर गाडी घेऊन पुढं, कारण की त्यांनी कोल्हापूरमध्ये बाजार वगैरे आम्ही घेणार आहे। तर आम्ही जाणार आहे बसनं। तर काय काय होते बघूया आणि तुम्हाला सांगत राहीन, चला। तर मित्रांनो आता आम्ही आलो कोल्हापुरात आणि कोल्हापूरमध्ये आल्यावर सगळेजण आता इथं दसरा चौकमध्ये आहे आणि सर बाजार वगैरे करत असतील। तर सर यायची वाट बघूया आणि आल्यावर लगेचच निघूया। तर मित्रांनो आता सर पण आलेले आहेत आणि आता आम्ही चाललोय पन्हाळ्याला जाणाऱ्या टॅक्सीपर्यंत। तर बघूया भेटते का नाही, आणि सर पण पाठीमाग आहेतच, तर चला बघूया। तर मित्रांनो आता आम्ही पोचले पन्हाळ्यावर आणि सर येतच असतील आणि सर गाडी घ्यायचं कारण म्हणजे आम्ही जेवण वगैरे करणार आहे आणि झोपायचं सामान पण आमच्या पाशीच आहे, म्हणजे हातरून वगैरे। तर ते वजन कोणाच्या खांद्यावर घेऊन चालता येणार नाही, त्यासाठी गाडी घेतलेली आहे आणि सर येतच असतील। सरांची वाट बघूया आणि काय काय होते पुढं ते सगळं सांगत राहील। तर आता सर वगैरे आलेले आहेत आणि सरवर म्हणजे आल्याबरोबर ही एक रूम त्यांनी म्हणजे घेतलेली आहे, कारण की आम्हाला आंघोळी वगैरे तर त्याला प्रॉब्लेम येणार बाहेर, म्हणून ही रूम घेतलेली आहे। तर आता बघूया काय काय होते आणि संध्याकाळी भेटूया, कारण आता जरा रेस्ट घेणार आणि मग संध्याकाळीच भेटू। तर हॅलो मित्रांनो, आता वाजलेत 6 आणि आता आम्ही जाणार आहोत पन्हाळ्या गडावर फिरण्यासाठी। तर काय काय फिरू आणि काय काय बघू ते तुम्हाला पण दाखवत राहू, चला जाऊया।
मित्रांनो सगळं आम्ही एकटाक बघत चाललो आहे आणि तुम्हाला पण दाखवत चाललो आहे. तुम्हाला वाटेल की मी काय बोलत नाही आहे, कारण की माझा एक व्लॉग आहे तो तुम्हाला म्हणजे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईन, तो पण बघा. म्हणजे इकडं पहिलासुद्धा आम्ही येऊन गेलेलो आहे आणि त्या व्हिडिओमध्ये सगळं मी एक्सप्लेन केलेलं आहे, म्हणून काय बोलत नाही आहे. तर म्हणजे जे जे मेन स्पॉट आहे तिथं आम्ही जाणार आहे आणि ते पण तुम्हाला दाखवत राहीन. चला बघूया. आणि पुढं लई काय बघायचं आहे आणि अंधार पण होत आहे, बघूया काय होते. तर मित्रांनो आता आपण गड वगैरे सगळा फिरून झालेला आपला, म्हणजे सगळा नाही, जे मेन स्पॉट होतं ते तेवढं दिसलं, कारण की अंधार वगैरे झाला. तर हॉलमध्ये पण आम्ही पोहोचलेलो आहे, जेवलेलं वगैरे सगळं झालेलं आहे. तर सकाळी लवकर जाणार आहे आम्ही. तर आता आय होप ही व्हिडिओ तुम्हाला पसंत आलेला असेल आणि आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करा. आणि हा माझा मराठीतला पहिलाच व्लॉग आहे आणि इथून पुढं खूप सारे व्लॉग आणि मराठीतच येणार आहेत. तर अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा. चला तर मग गुड नाईट आणि झोपूया आणि उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटूया लवकरच. बिग थैंक यू फॉर बीइंग हियर. बहुत बहुत धन्यवाद.